going to discuss about new concept that is nothing but acceleration due to gravity from chapter gravitation. Okay, परंतु आपण हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट acceleration due to gravity on the surface of the earth असा पाहणार आहोत. आपल्या सिलेबस मध्ये व्हेरिएशन्स ऑफ acceleration due to gravity with respect to height, depth and on the surface of the earth अशा तीन कन्सेप्ट आहेत. परंतु आपण त्या तीन कन्सेप्ट व्हेरिएशन ऑफ acceleration due to gravity या हेडिंगच्या अंडर नेक्स्ट पार्ट्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, परंतु सध्या आपण जो काही डिस्कशन करणार आहे तो पॉइंट म्हणजे acceleration due to gravity on the surface of the earth. ओके, याबद्दल मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत अगोदर डिस्कशन केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल की आपण acceleration due to gravityचं डिस्कशन ज्यावेळेस वेट आणि मास या दोघांमधला डिफरन्स पाहायचा होता त्यावेळेस केलेला आहे. ठीक आहे की नाही? ओके, सो व्हॉट इज द वेट ऑफ अ ऑब्जेक्ट. जर समजा एखादा ऑब्जेक्ट असेल आणि तो ऑब्जेक्ट आपण वरून असं सोडून दिला तर तो काय होणार आहे, अर्थ कडे अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर आहे की नाही? का बरं? कारण त्या ऑब्जेक्टचं वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, म्हणजे त्या वेटला पर्टिक्युलर मॅग्निट्यूड पण असणार आहे. 5 न्यूटन असेल, 10 न्यूटन असेल, 15 न्यूटन असेल आणि त्याला डायरेक्शन पण आहे. आणि आपल्याला माहित आहे की ज्या क्वांटिटीजला डायरेक्शन पण असते आणि मॅग्निट्यूड पण असते अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणत असतो, वेक्टर क्वांटिटी. सो वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. अ क्वांटिटी विच हॅज डायरेक्शन as well as magnitude are known as the vector quantities. For example, force, acceleration, weight, etc. etc. ठीक आहे ना? ओके, तर आता acceleration due to gravity हा कन्सेप्ट सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट आहेत. नंबर 1 ती म्हणजे तुमचं टाइम टेबल. म्हणजे तुम्हाला एका वीक मध्ये कशा प्रकारे लेक्चर्स यापुढे भेटतील ते टाइम टेबल तुम्हाला डिस्कस करायचं आहे. ते टाइम टेबल म्हणजे आपण एका वीक मध्ये सध्या 6 डेज लेक्चर घेणार आहोत. राईट, म्हणजे मंडे टू सॅटरडे. मंडे टू सॅटरडे. ठीक आहे ना? ओके, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. संडेला आपण टेस्ट ऑर्गनाइज करूया. ठीक आहे ना? ओके, त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स यानंतर प्रोव्हाइड करणारच आहे. परंतु मंडे जर आपण विचार केला, मंडेला तुम्हाला लेक्चर भेटेल सायन्स, ट्यूजडेला पण तुम्हाला भेटेल लेक्चर सायन्स, वेनसडेला भेटेल तुम्हाला मॅथमॅटिक्स, थर्सडेला भेटेल तुम्हाला मॅथमॅटिक्स, फ्रायडेला भेटेल तुम्हाला सायन्स आणि सॅटरडेला भेटेल तुम्हाला मॅथमॅटिक्स. हे समजलं? सायन्स सायन्स, मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स, सायन्स मॅथमॅटिक्स हे लेक्चर्स. म्हणजे किती झाले? मॅथमॅटिक्सचे 3 आणि सायन्सचे 3 लेक्चर्स. समजलं? ओके, परंतु यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे लेक्चर्स आहेत म्हणजे कसं की ट्यूजडेला तुम्हाला सायन्स प्लस मॅथमॅटिक्स आहे आणि फ्रायडेला परत तुम्हाला या ठिकाणी 1 मिनिट, तर तुम्हाला या ठिकाणी किती झाले हे पहा, मॅथमॅटिक्स 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 4 आणि तर थर्सडेला मॅथमॅटिक्स प्लस सायन्स आहे. समजलं ना? तर हे टाइम टेबल आहे तुमचं मंडे टू सॅटरडे. प्लीज लक्षात ठेवा, सायन्स सायन्स मॅथ मॅथ सायन्स मॅथ. ट्यूजडेला आणि थर्सडेला तुम्हाला सायन्स आणि मॅथमॅटिक्स, थर्सडेला मॅथमॅटिक्स आणि सायन्स असे 2 लेक्चर भेटणार आहेत. ओके, तर हे टाइम टेबल तुमच्याकडे असू द्या यानंतर. ठीक आहे? ओके, आपण आपल्या डिस्कशनसाठी म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स डिस्कशनसाठी आपण झूम लाईव्ह येत जाऊ. परंतु कधी कधी असा प्रॉब्लेम होतो की ज्यावेळेस कधी कधी इलेक्ट्रिसिटी सप्लाय नसतो प्रॉपर, किंवा कधी कधी आपल्याला लाईट वगैरे गेलेली असते सर्व शहरामध्ये आणि त्यामुळे झूमचे जे काही मीटिंग्स आहेत या कॅन्सल होतात. परंतु यानंतर मात्र आपण काय करूया, यानंतर शक्यतो म्हणजे सकाळी वगैरे झूम लाईव्ह मीटिंग घेण्याचा प्रयत्न करत जाऊया. ठीक आहे? ओके, तर या 2 महत्त्वाच्या अनाउन्समेंट होत्या. आता आपण बोलणार आहोत acceleration due to gravity या पॉइंट बद्दल. काय वाटतं तुम्हाला acceleration due to gravity म्हणजे हे काय असेल? इझी आहे. हे पहा, एखादा आपण स्टोन घेऊ आणि तो स्टोन घेतला आणि तो स्टोन आपण वरती फेकून दिला. असं वरती व्हर्टिकल मोशन त्या स्टोनला दिली. जर आपण त्या स्टोनला व्हर्टिकल मोशन दिली तर तो स्टोन डायरेक्ट वरती उडून जाईल का? शक्य आहे का? कधी नाही ना? ओके, मग तो स्टोन काय होणार, थोड्या वेळानंतर परत तो व्हर्टिकली डाऊनवर्ड येणार आहे. ओके, म्हणजे कसं पहा, लेट अस से दिस इज अर्थ आणि आपण या ठिकाणी उभा आहोत. ओके,
ओके, आपण स्टोन घेतला आणि स्टोन वरती एकदम जोरात फेकून दिला. वरती जोरात फेकून दिल्यानंतर तो स्टोन एका पर्टिक्युलर हाईटला जाईल आणि तो स्टोन एका त्या हाईटवरून परत व्हर्टिकली डाऊनवर मूव्ह होणार आहे. समजलं का सर्वांना? ठीक आहे. ओके, आता हे असं का झालं की अर्थकडे हा स्टोन परत अट्रॅक्ट का झाला? ओके, हा स्टोन ज्यावेळेस वरती 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 चालला होता त्यावेळेस मात्र एका पर्टिक्युलर हाईटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी झाली 0. हे मी तुम्हाला अगोदरच्या काही पार्ट्स मध्ये म्हणजे पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये डिस्कशन केलेलं आहे याबद्दल. परंतु एक थोडासा विचार करा की हा जो स्टोन आहे हा स्टोन आपण आता वरती फेकलेला आहे व्हर्टिकली अपवर्ड मोशन. एका हाईटला गेल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होईल, तिथून तो परत खाली येईल आणि अर्थकडे आल्यानंतर त्या स्टोनचा काय होणार आहे? अर्थकडे येतो, अर्थकडे अट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे ना? अर्थकडे काय होणार आहे? तो अट्रॅक्ट होणार आहे. एवढं सिंपल कॉमन सेन्स आहे, हे समजलं सर्वांना इझी. ओके, आता हे असं का झालं? लगेच तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर इट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द स्टोन, राईट? आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे की फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स येण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे? एक्सेलरेशन पाहिजे प्लस मास पण पाहिजे. लक्षात सर्वांच्या? एक्सेलरेशन पण पाहिजे आणि मास पण पाहिजे. लक्षात सर्वांच्या? ओके, मग आता या ठिकाणी आता हा जो काय तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण तो ऑब्जेक्ट आता वरती फेकलेला आहे, वरती फेकला आहे आणि वर त्या ऑब्जेक्टला काय करते? स्वतःकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करते, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. दिस इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग आता फोर्स आहे म्हणजे ऑब्विसली काहीतरी एक्सेलरेशन असायला पाहिजे आणि ते एक्सेलरेशन म्हणजे आपल्याला माहित आहे काय असते एक्सेलरेशन? दॅट एक्सेलरेशन इज नथिंग बट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजलं? ओके, म्हणजे ज्या एक्सेलरेशनने अर्थ बाकीच्या ऑब्जेक्ट्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते त्या एक्सेलरेशनला आपण काय म्हणत असतो? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. प्लेन डेफिनेशन जर करायचं म्हटलं तर आपण असं करू शकतो, द एक्सेलरेशन विथ विच अर्थ attracts other objects is called as acceleration due to gravity. Right? Okay. हे तुम्हाला समजलं. म्हणजे अर्थ स्वतःकडे ते ओढून घेते तुमचा ऑब्जेक्ट असेल काय पण असेल. ठीक आहे ना? ओके, आणि मग याचं डिस्कशन जर करायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे या गोष्टी. ओके, हे पहा, लेट अस कन्सिडर अर्थ आपण कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर अर्थ. ठीक आहे, ही आहे अर्थ. लेट अस कन्सिडर अर्थ. हे तुम्हाला मी जसं बोलत आहे तसं लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, लेट अस कन्सिडर अर्थ ऑफ मास. आणि या ठिकाणी ही अर्थ आहे, नाव लिहून टाकू अर्थ ऑफ मास कॅपिटल एम. अर्थचं मास आपण कॅपिटल एम कन्सिडर करायचं आहे यानंतर थ्रू आउट. समजलं ना? ओके, समजा आपण एक ऑब्जेक्ट आहोत अर्थ सरफेसवरती. तसंच आपण कन्सिडर करूया की एखादा ऑब्जेक्ट आहे ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ. हा कोणी ऑब्जेक्ट? व्हॉट इज दिस? हा जो काय आहे दॅट इज नथिंग बट ऑब्जेक्ट प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. सो वी कॅन से दिस इज ऑब्जेक्ट. आता हे डेरिव्हेशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि हे डेरिव्हेशन तुम्हाला आपल्या पीडीएफ फाईल मध्ये सापडेल. ही पीडीएफ फाईल मी आपल्या ऍप वरती पण अपलोड केलेली आहे आणि तुमच्या ग्रुपवरती सुद्धा सेंड केलेली आहे. परत मी अजून एकदा ही पीडीएफ फाईल तुम्हाला रिसेंड करतो. ठीक आहे? ओके, काय काय पाहिलं? लेट अस कन्सिडर अर्थ ऑफ मास कॅपिटल एम. सपोज object is present on the surface of the earth and let us say small m is a mass of object. समजते सर्वांना? ओके, म्हणजे काय एकदम सिंपल आहे. पहा कसं अर्थ तर कसे आणि त्याच्यावरती एखादा ऑब्जेक्ट आहे प्रेझेंट, राईट? ओके, ठीक आहे, ऑब्जेक्ट एखादा प्रेझेंट आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता अर्थ एवढी छोटी असते का? अर्थ खूप मोठी असणार आहे कारण अर्थच्या समोर हा ऑब्जेक्ट असं पण जर बघितलं
तर काहीच नाही. अर्थचं मास खूप जास्त आहे, ऑब्जेक्टचं मास खूप कमी आहे. राईट. ओके, हे समजलं का सर्वांना? ठीक आहे. नाव सपोज O इज सेंटर ऑफ द अर्थ. लक्षात ठेवायचं. आता ही झाली अर्थची रेडियस. ही काय झाली? अर्थची रेडियस. सपोज कॅपिटल R is the radius of Earth, or we can say capital R is the radius of planet. मग तुम्ही म्हणा सर ऑब्जेक्टची काय रेडियस असणार आहे? ऑब्जेक्टची रेडियस काय? बरोबर आहे. ठीक आहे. हा अर्थ सरफेस आहे, किती रेडियस असते याची? 6400 किलोमीटर. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याची रेडियस किती असेल? 2 किंवा 2.5 फूट किंवा किती तरी असेल. तरी 6400 किलोमीटर पेक्षा तर निश्चित खूप 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 कमी असणार आहे. 6400 किलोमीटर म्हणजे किती झालं रे? 6400 गुणिले 1000 मीटर. एवढे मीटर आहे. म्हणजे पहा 640000 मीटर एवढं. ओके, 64,000 मीटर, 64,000 मीटर. ओके, 64,000 मीटरच्या पुढे ह्या ऑब्जेक्टची रेडियस कशी असणार आहे? एकदम कमी. म्हणजे अर्धा मीटर, 1 मीटर धरा, 2 मीटर धरा, 5 मीटर. 5 मीटर जरी म्हटलं ऑब्जेक्ट तरी सुद्धा 64,000च्या पुढे 5 मीटर खूप कमी असणार आहे. त्यामुळे आपण तो 5 मीटर कन्सिडरच करायचं नाही. ठीक आहे ना? ओके. नाव या ठिकाणी आपण काय काय पाहिलं? लेट अस कन्सिडर अर्थ ऑफ मास कॅपिटल M. R is the radius of Earth or R is the radius of planet. Object is placed on the surface of the earth and the mass of object is a smallest. O is the center. तुम्हाला माहिती हा ऑब्जेक्ट किती जरी वर उचलला तरी तो खालीच येणार आहे. तो खाली येणार कुठे जाणार आहे? जर समजा अर्थला या ठिकाणी एक असा बोगदा असता किंवा असा एखादा होल असता तर तो ऑब्जेक्ट सरळ कुठे गेला असता? सेंटरकडे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. परंतु आता नेहमी डायरेक्शन लक्षात ठेवा. तुम्ही कसलं पण असतं तुमचा ऑब्जेक्ट वरती फेका आणि तो खाली जायचा असतो. द डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. नेहमी ऑब्जेक्टची डायरेक्शन कशी असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कारण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची जी काय डायरेक्शन असणार आहे ती कोणती असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपल्याला हे समजलं. आता मला सांगा हा ऑब्जेक्ट या ठिकाणी आपण थोडस होल तयार केलं. तो ऑब्जेक्ट खाली जाणार आहे, खाली जाणार आहे, खाली खाली कुठं जाणार आहे? सेंटर पर्यंत जाईल. म्हणजे ऑब्जेक्टचं वेट हे कुठे लागत असतं? द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑलवेज ऍक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे हा जो काय ऑब्जेक्ट आहे नेहमी सेंटरकडे लागत असतो. समजलं सर्वांना? ओके. मग आता आपण एक काम करूया की या ठिकाणी आपल्याला समजतंय की ऑब्जेक्टचं वेट नेहमी सेंटरकडे लागत असतं. त्यामुळे ऑब्जेक्टचं वेट आपण सेंटरकडे जायला डायरेक्शन दाखवलेली. ठीक आहे. परंतु आपल्याला सर्वांना माहिती की वेट ऑफ ऑब्जेक्ट is given by आता हे बाकीचं तुम्हाला मी नंतर लिहायचं सांगतो. वेट ऑफ ऑब्जेक्ट दॅट इज नथिंग बट W इज इक्वल टू व्हॉट इज द वेट्स ऑफ फॉर्म्युला? बोला पटकन. वेट्सचा फॉर्म्युला वेट इज इक्वल टू mg. आता या ठिकाणी मला सांगा वेट आपण कोणाचं काढतोय? ऑब्जेक्टचं. जर वेट ऑब्जेक्टचं आहे तर मास कोणाचं पाहिजे? ऑब्वियसली ऑब्जेक्टचं. आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लेट अस से दिस इज इक्वेशन नंबर 1. समजलं? परंतु आपल्याला अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे माहित आहे की कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की हा जो वेट आहे हा वेट म्हणजे हा जो काय ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट आणि अर्थ या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. जर ऑब्जेक्टचा फोर्स तुमचा हा असा असेल तर अर्थचा फोर्स पण आपल्याला असा दाखवायला गेले. त्या अर्थच्या फोर्सला आपण काय म्हणूया? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. बरोबर आहे? किंवा आपण कॅपिटल एफच म्हणूया फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. पण तुम्हाला माहिती वरून येणारा फोर्स आणि हा खालचा येणारा फोर्स हे दोन्ही फोर्सेस सेम असतात. तुमच्या लक्षात आहे का? आपण ज्यावेळेस न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो होतो इथं आपण काय केलं? m म्हणून केलं होतं. या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं? m2 म्हटलं होतं. आणि या दोघांना डिस्टन्स काय म्हटलं होतं? d म्हटलं होतं. आठवलं का सर्वांना? ठीक आहे. आणि असं म्हटल्यानंतर आपण काय केलं होतं? f इज इक्वल टू कॅपिटल G
F इज इक्वल टू आपण कॅल्क्युलेशन केलं कॅपिटल G M1 M2 अपॉन D स्क्वेअर आणि इथं आपण या ठिकाणी याचा F1 दाखवला होता आणि याचा पण काय असणार तुमचा फोर्स F असणार आहे. ओके, हा F आणि हा पण F दोन्ही फोर्सेस आहे. परंतु वरून येणारा जो फोर्स आहे दॅट इज नथिंग बट वेट. म्हणजे आपल्याला हे तर समजतंय की फोर्स आणि वेट दोघं काय पाहिजे सेमच पाहिजे. ओके, चला आपण आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन व्हॅल्यू काढूया. अकॉर्डिंग टू Newton's law of gravitation, Newton's law of gravitation, Newton's law of gravitation याच्याबद्दलची नोट तुम्हाला लिहायला येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा, फोर्स F इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, फोर्स F इज इक्वल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर आणि त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करतो कॅपिटल G. सो फोर्स F इज इक्वल टू आपण असं लिहित असतो की कॅपिटल G M1 M2 आणि अपॉन D चा स्क्वेअर. D काय आहे या ठिकाणी, D हा दोघांमधला अंतर आहे. आता सेम टू सेम हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचंय या केससाठी वापरायचा आहे. आपण या ठिकाणी M1 म्हणजे पहिलं मास अर्थ कन्सिडर करू. ओके, त्यामुळे आपण हे M1 काढून टाकतो. M1 च्या ऐवजी आपण काय म्हणूया कॅपिटल M. M2 म्हणजे 2 नंबरचा आपला ऑब्जेक्ट त्याचे बट मास ऑफ ऑब्जेक्ट आणि तो आहे स्मॉल m. हा स्मॉल m इथं लिहिला. आणि D म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स. आता ऑब्जेक्ट आणि अर्थचा सेंटर या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स किती आहे तुमचं कॅपिटल R आणि दॅट इज नथिंग बट R चा स्क्वेअर. कारण आपण काय करतो F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 अपॉन D चा स्क्वेअर. म्हणून आपल्याला या दोघांमध्ये काय अंतर असेल त्याचं काय करावं लागेल स्क्वेअर. समजलं सर्वांना. ओके, सो दिस इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या ठिकाणी आपल्याला कळलं की वेट इज इक्वल टू mg लागलं वरून आणि हा जो काय अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा फोर्स आणि हा वेट दोन्ही सेमच असणार आहे. कारण वेट आणि फोर्स दोघांचे युनिट सेमच आहे आणि फोर्स आणि वेट म्हणजेच काय फोर्स, वेट म्हणजेच काय फोर्स. हे समजलं का सर्वांना इझी. ओके, लेट अस से दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर 2. लक्षात ठेवायचं. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. आता यानंतर आपल्याला समजतंय की हा फोर्स आणि हा वेट दोन्ही पण सेम आहे बिकॉज दे फॉर्म्स ऍक्शन रिएक्शन पेयर. ऍक्शन रिएक्शन पेयर. ओके, आता वेट इज नथिंग बट mg हे माहिती झालं आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय समजतं आपल्याला की हा फोर्स आणि हा वेट दोन्ही पण कसे असणार आहे सेम. आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला हे सांगितलं आहे की F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 अपॉन D चा स्क्वेअर. M1 आपला हा आहे, M2 आपला हा आहे, या दोघांमधलं अंतर R आहे आणि आपण त्याचा काय केलाय स्क्वेअर केलाय. राईट. ओके, नाउ न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतो की ऍक्शन रिएक्शन पेयर म्हणजे ऍक्शन इज इक्वल टू रिएक्शन. जर ही ऍक्शन असेल तर ही काय असणार आहे रिएक्शन. म्हणजे हे दोघं पण कसं असणार आहे सेम असणार आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता की अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वगैरे वगैरे. तर ते तुम्हाला मी ते प्रॉपरली आपल्या पीडीएफ मध्ये प्रॉपरली प्रोव्हाइड करेल. सध्या फक्त हे इक्वेशन्स लक्षात ठेवा. आपल्याला एवढं कळतंय की नाही फोर्स इज इक्वल टू वेट. मग आपण असं म्हणूया फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 काय कळतं आपल्याला फ्रॉम 1 and 2 की वेट इज इक्वल टू कॅपिटल F. वेट इज इक्वल टू कॅपिटल F. हे लक्षात ठेवायचं. ही डायग्राम काढायची म्हणजे काढायची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थच्या डेरिव्हेशनला. समजलं. आता वेट इज इक्वल टू F. आता वेट किती आहे चेक करा. तेच मी कंटिन्यू करतो. वेट इज इक्वल टू S. वेट इज इक्वल टू mg इज इक्वल टू वेट इज इक्वल टू mg इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय होती कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m आणि आपण काय रे r चा स्क्वेअर. लक्षात ठेवायचं r चा स्क्वेअर. या ठिकाणी आपण आता स्मॉल m आणि स्मॉल m कट करून टाकू. मग आपल्याला काय भेटलं एक्सप्रेशन स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r चा स्क्वेअर. तर या ठिकाणी हे झालं तुमचं डेरिव्हेशन ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणाकोणावर डिपेंड आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ऑन कॅपिटल M. कारण फॉर्म्युलामध्ये कॅपिटल M आहे, फॉर्म्युलामध्ये कॅपिटल R आहे. बरोबर आहे की नाही.
आता कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती फिक्स असते. कॅपिटल जी ची व्हॅल्यू किती असते? 6.67 into 10⁻11. आता मी हे जे काय आहे हे रद्द करून टाकतो. ओके, हे रद्द करून टाकतो. आपल्याला काय भेटलं? स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर चा स्क्वेअर. आता बऱ्याच न्यूमेरिकल्स मध्ये आपण स्मॉल जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करताना 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतलेली आहे. हे उत्तर तुम्हाला माहिती, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना? ओके, या ठिकाणी पहा आपण काय म्हणू शकतो? फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन से दॅट acceleration due to gravity small g depends on mass of the planet. planet म्हणजे समजा अर्थ, कॅपिटल एम कोणाचा मास आहे? अर्थ. स्मॉल जी डिपेंड्स ऑन रेडियस ऑफ द प्लॅनेट किंवा रेडियस ऑफ दी तुमचं अर्थ. ओके, मग मला सांगा स्मॉल जी acceleration due to gravity स्मॉल एम वर डिपेंडेंट आहे का? मास ऑफ ऑब्जेक्ट. तर स्मॉल जी मास ऑफ ऑब्जेक्ट वर डिपेंडंट नाही. अंडरस्टूड? आपण असं म्हणू शकतो फ्रॉम दिस एक्सप्रेशन नंबर 1 acceleration due to gravity depends on the mass of the earth. किंवा हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. acceleration due to gravity is directly proportional to mass of the planet. ओके, 2 नंबर काय म्हणू शकतो? acceleration due to gravity is inversely proportional to square of radius of planet. अजून काय म्हणू शकतो? acceleration due to gravity is independent on mass of object. जर डिपेंडेंट नसेल तर आपण रेज टू 0 लिहितो. स्मॉल ए मास ऑफ ऑब्जेक्ट आहे. समजणार ना? ओके, हे तुमच्या लक्षात आलं. याबद्दलची नोट तुम्हाला मी लिहून देणारच आहे. आपल्या पीडीएफ मध्ये तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायची. ठीक आहे? ओके, आता स्मॉल जी ची व्हॅल्यू काढूया. स्मॉल जी ची व्हॅल्यू हे तुम्हाला एक्सप्रेशन लक्षात ठेवायचे. यावरती आपल्याला न्यूमेरिकल्स आहेत. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये यावरती आधारित असणार आहे न्यूमेरिकल्स सॉल्व करणार आहोत. ठीक आहे? ओके, आता स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी ची व्हॅल्यू बघा 6.673 इंटू 10⁻11 आपण शिकलेलो आहोत. इंटू कॅपिटल एम मास ऑफ अर्थ. अर्थचं मास किती? अर्थचं मास किती आहे? 6 इंटू 10⁻24 अर्थचं मास आहे केजी. म्हणजे 6 वरती असे 24 शून्य. ठीक आहे ना? ओके, अपॉन रेडियस. रेडियस किती? अर्थची रेडियस आहे 6400 किलोमीटर. परंतु आपल्याला जर मीटर मध्ये करायचं असेल तर त्याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे झालं रेडियस. आणि रेडियसचा काय करायचं या ठिकाणी आपल्याला? स्क्वेअर. आपल्याला एवढं मोठं कॅल्क्युलेशन करत बसायचं का? एवढं मोठं कॅल्क्युलेशन कधीच करायचं नाही. मग काय करायचं? आपल्याला व्हॅल्यू तर माहिती ना जी ची 9.8 असते. ओके, मग याचं उत्तर पण तेच येणार आहे. मग आपण फक्त काय करायचं? कट 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 इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. डायरेक्ट लक्षात ठेवू शकता की नाही? इथं फक्त कट कट करायचं. समजलं? ओके, हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे स्मॉल जी इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आता 9.77 म्हणजे आपण 9.8 कॅल्क्युलेशन साठी घेत असतो. लक्षात आलं? तर अशा प्रकारे acceleration due to gravity चं हे जे काही डिस्कशन आहे या ठिकाणी संपते. acceleration due to gravity चं डेरिव्हेशन किंवा तुम्हाला एक्सप्लेनेशन जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार पहा. 1 नंबर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायला लागेल. पॉइंट नंबर 1 लेट अस कन्सिडर अ प्लॅनेट ब्रॅकेट मध्ये अर्थ ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर. पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट सपोज object of mass small m is placed on the surface of the planet. झाला दुसरा पॉइंट. 3 नंबरचा पॉइंट काय म्हणणार? weight of an object is given by weight is equal to yes weight is equal to mg where g is acceleration due to gravity. 3 नंबरचा पॉइंट झाला. ओके, 4 नंबर काय म्हणणार? according to Newton's law of gravitation the force of attraction between earth and object is given by. मग capital F is equal to capital G capital M small m upon r चा स्क्वेअर. आता इक्वेशन नंबर 2 म्हणायचं तर वाचलं आपण इक्वेशन नंबर 1 म्हटले. ओके, खाली बघा. according to Newton's second law of motion if there is action there must be reaction. ओके, किंवा नुसतं असं नाही म्हटलं तुम्ही according to Newton's second law of motion F is equal to W किंवा W is equal to F. W ची व्हॅल्यू आपण काय काढली होती?
mg म्हणजे वेळ आणि m म्हणजे काय कॅपिटल G m1 म्हणजेच कॅपिटल M स्मॉल m r चा स्क्वेअर हे लिहिलं. हे लिहिल्यानंतर असं म्हणू शकतो फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन से दॅट नंबर 1 acceleration due to gravity is dependent on the mass of the planet. Acceleration due to gravity is inversely proportional to square of radius of a planet. Acceleration due to gravity is independent on the mass of the object present on the earth surface. Okay, खाली म्हणायचे calculations of acceleration due to gravity आणि खाली acceleration due to gravity is given by हा फॉर्म्युला लिहून टाकायचा. We know that परत G is equal to what is capital G ची व्हॅल्यू या ठिकाणी एवढी लिहून घेतली. कॅपिटल M हे लिहून घेतलं. कॅपिटल R 6400 किलोमीटर इज इक्वल टू 6400 गुणिले 1000 आणि त्याचा केला स्क्वेअर. आता ह्या जे काही व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यूज तुम्ही एका साइडला जरी लिहून घेतल्या तरी चालते. कॅपिटल M इज इक्वल टू 6 × 10⁻24 kg कारण किलोग्राम मध्ये असणार आहे ना मास. कॅपिटल R इज इक्वल टू 6400 किलोमीटर इज इक्वल टू 6400 × 10⁻³ मीटर म्हणजे 6400 गुणिले 1 2 3 मीटर. हे तुम्ही साइडला जरी लिहून घेतलं फॉर अर्थ तरीही चालतंय. ठीक आहे ना. आणि स्मॉल जी ची व्हॅल्यू डायरेक्ट माहिती आपल्याला 9.8 असते आणि ऍक्युरेट व्हॅल्यू 9.77 असते. ह्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. नुसतं कट केल्यासारखं दाखवायचं या ठिकाणी डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचं. आपल्याला एवढा वेळ नाही पेपर मध्ये की हे खरंच कॅल्क्युलेशन करत बसायचं. डायरेक्ट 9.77 माहिती आणि आपण लक्षात ठेवू शकतो acceleration due to gravity. ओके, तर अशा प्रकारे acceleration due to gravityचं डिस्कशन या ठिकाणी संपत आहे. यावरती आधारित असणारी पीडीएफ किंवा नोट्स किंवा तुमच्या अजून महत्त्वाच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स रिलेटेड टू दिस टॉपिक और रिलेटेड टू दिस डेरिव्हेशन मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती वगैरे शेअर करेन. तर तुम्हाला असाइनमेंट सुद्धा लिहायचा आहे. तो असाइनमेंट आपल्या ऍप वरती पाहायचा. तो असाइनमेंट सुद्धा तुम्ही प्रॉपरली लिहून काढायचा आहे. समजलं सर्वांना? ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.